काय भाजते ग? कांदा भाजलाय बघा. कांदा असा भाजलाय. मसालाच नव्हता. किती ते नव्हता? गबस. तर 4-5 महिने झाला आम्हाला मसालाच नव्हता. आयती चटणी खात होतो आम्ही. आयती चटणी खाऊन खाऊन जुलाब लागलं. सवय नाही आम्हाला. आणि तसं आम्ही तिखट जास्त खात नाही. 1 किलो मिरच्या आहे त्या. तर कांदा भाजलाय लाल काळा कुठ. मसाला गावरान मसाला असतो बरं का. तर आता कांदा काढते. म्हणलं चला तुम्हाला दाखवा रेसिपी. तर तुमचं लय असतंय ताईच्या आईच्या हातातनं. तर चाललंय आंघोळीचं हे असं चाललंय. सावडून आल्यावर आंघोळ करावं लागते ना. तर कपडे नाही ती म्हणून आंघोळच करा ना. सारखी बाय म्हणलं चला दाखव. मोठं मीठ बी आणलंय. लागतंय का मोठं मीठ? मग मला सांगा. बरोबर आणलं मी. नाही घे ते बी पण आहे तर पहिलं ते बी टाकायचं गरम करून. तर मसाला बघा कसा भाजलाय. तुम्हाला दाखवते. बघा असा मसाला भाजलाय. काळा कुठ कांदा. तर आता हळकुंड चटणी नसल्यावर लय अवघड हात मोडल्यासारखं होतंय. माणूस कसं धन आहे धन आहे. 1 किलो मसाला 1 किलोला किती टाकते आहे ते? पावशेर धन. तेवढा का 1 किलो कांदा आणि कच्चा मसाला. हळकुंड आणली का तू? हाय ते पिशवीत हळकुंड. तर निमा अर्धाच मी दाखवते बरं का. आणि डायरेक्ट केल्यावर दाखवते तुम्हाला की कसा झाला. काळा झाला की लाल झालाय. तर मला पण आता कामाला जायचंय. मग कपडे ही धुवायच्यात. बानूबाईला आंघोळ ही घातली मी. तर बानूबाई दाखवते तुम्हाला मी. बानूबाई काय करावं लय अवघड आहे. उन्हात नाही टाकले. खटाव सावली पडते या शेवग्याची. नुसत्या उलट्या उलट्या पचनच होई नाही. जुलाब गॅस्टर झाला. गॅस्टर आम्हाला काळाच मसाला आवडतो. बरबाट मग थोडा तरी टाकला तरी कालवून मटणाचं असलं टाकलं तरी पोट भरून वरपर खावा. हाय का नाही काय? पुण्याला पण आईचं लेक म्हणतात की मसाला बनवगले भारी बनवते. पहिलं बनवून द्यायची. आता नाही बनवत. आता ती शिकल्यात बनवायला. बनवून पहिलं न्यायची बनवून 2-2, 3-3 किलोचा मसाला. आणि आमच्या इथं पण 2 किलोचा 3 किलोचा व्हायचा. पण आता आपलंच हाल कुत्रा खायना म्हणून त्यामुळं तात्पुरता आपला 1 किलोचा. आणि तिखट बी आम्ही खात नाही. तिखट खाल्ल्यावर मला हे होतं. तर ताईचा स्वयंपाक झालाय. टोपल्यात हळकुंड भाजतीये. ₹10 हळकुंड. तुझ्या मनाने बघ की तुला कळत नाही. आईला म्हणलं का नाही तुझ्या मनाने बघ म्हणते. आता काय सुधारते वयाच्या मनाने. झाली का आमची आई म्हातारी सांगा बरं. तरणे आहे का नाही? तरणे आहे दुखत नाही. आता माणूस जन्म आहे म्हणल्यावर दुखतच की एवढं तेवढं. काय म्हणतात मरूस तर दुखतच माणसाचं. कुठं गुडघं दुख, कुठं डोकं दुख, कुठं पोट दुख, कुठं हात दुख, कुठं कंबर दुख. पण म्हाताऱ्या माणसाचं मेन दुखणी काय आहे ती माहिती का? गुडघंच आणि कंबर हालू देत नाहीत. म्हाताऱ्या माणसांचं पहिली म्हातारी माणसं राहिलीच नाही ती आता. पटकं
कवचित आहे ती. नाही तर पहिलं पटकं दिसलं की मग म्हातारं माणूस म्हणायचा. आता काय कमाचं काय नाही. तर चला जाऊ द्या, डायरेक्ट हेड दाखवते तुम्हाला. पुढचा पण एक हेड बघा, डायरेक्ट भाजल्यावर दाखवते. आता मला वेळ पण नाही, कामाला जायचं आहे, मसाला घेऊन जायचं आहे कुटायला. तर तुम्हाला डायरेक्ट भाजल्यावर दाखवते कसं कसा भाजलाय ते. तर बाय.